महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या पंचवटी परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले की काय अशी भीती निर्माण करणारी घटना घडली आहे। इंस्टाग्रामवरील वादातून 3 तृतीयपंथीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। अमरधामकडून रामकुंडाकडे जाणाऱ्या रोडवरील शिवभोजन केंद्रासमोर शुभांगी शिंदे व सागर शिंदे यांनी हल्ला केल्याचा आरोप सोनाली बलक यांनी केलाय। या माथेफिरू बाईकस्वारांनी भर रस्त्यात हा हैदोस घातला। फुटलेल्या बिअरच्या बाटलीने सपासप वार करत 2 तृतीयपंथीयांना गंभीर जखमी करण्यात आलाय, तर एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे। या थरारक घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। सोनाली राजेंद्र बलक हे आपल्या कुटुंबासह पंचवटीत राहून भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात। आज 9 जूनला पहाटे सोनाली शिल्पा राजू जगताप आणि प्रवीण दयानंद महाले यांच्यासह मोपेड गाडीवरून नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून काम आटोपून घरी परतत होत्या। अमरधामकडून रामकुंडाकडे जाणाऱ्या रोडवरील शिवभोजन केंद्रासमोर पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या शुभांगी शिंदे व सागर शिंदे यांनी गाडी आडवी लावत शुभांगीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर का टाकले, शुभांगीला सपोर्ट करा अशी कुरापत काढून अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत बिअरची बाटलीने प्रवीण महाले, शिल्पा जगताप आणि सोनाली बलक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। भर रस्त्यात चाललेल्या या रक्तरंजित मारहाणीनंतर दोन्ही घटनास्थळावरून पसार झाल्याचे सोनाली बलक आणि शिल्पा जगताप यांनी सांगितले। नमस्कार, मी तुम्हा सर्वांची लाडके सोनाली ताई। सर्वांना माहिती आहे का, माझ्यावर आणि माझ्या गुरु बहिणी माझ्या शिष्यावर प्राणघातक हल्ला झाला। मी नाशिक रोडला गेलेलो होते, तिकडून मी अमरधामच्या रोडने पंचवटीकडे जात होते। त्या दरम्यान 2 मुलांनी आमच्यावर हल्ला केला आणि हल्ला करत असताना आम्हाला एकच बोलले की तुम्ही शुभांगीची साथ द्या, शुभांगीच्या बारेत व्हिडिओ काढू नका, शुभांगीला हिंदू मुसलमान करण्यामध्ये पण साथ द्या, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही साथ द्या। आम्ही म्हटलं आम्ही तिला साथ देऊ शकत नाही, असं आमच्यामध्ये बाताबाती झाली। लगेच त्यांच्या हातात बिअरची बॉटली होती, तो माझ्यावर वार करायला गेला। तो वार माझ्या परवीणीवर झाला, शिल्पावर झाला। तिथून आम्ही कशामसे आमचा जीव वाचवला आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल केला। माझ्या अक्षरशः मधल्या अंगामध्ये सुद्धा लात लागलेली आहे। तर मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे, शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदेचं खूप वेळा झालंय। आता नाशिक मध्ये मोगलाई माजली का? नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे ना, तर का त्याला कायद्याचा बालेकिल्ला करत नाही? मागं तिने एवढं मोठं हिंदू मुसलमान केलं, का नाशिक जिल्ह्याने तिचा कायद्याचा बालेकिल्ला केला नाही? तर प्रशासनाला एकच विनंती आहे, कोणाची मरायची वाट बघू नका। कोणाचं गरीबाचं लेकरू मरल तेव्हा तुम्ही ऍक्शन घेशाल, असं कधीच काय करू नका। तुम्हाला हात जोडून या गरीबाची विनंती आहे। आम्ही किन्नर समाज आधीच घरापासून खूप तुटलेला आहे। आम्हाला आमच्या समाजामध्ये सुख समृद्धीने राहू द्या आणि आमच्या समाजाला कधी काय कमी जास्त झालं नाशिकमध्ये किन्नर समाजाला, तर याचे जिम्मेदार शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदेच राहील। आणि हा सागर शिंदे, शुभांगी शिंदे जो आहे तो फक्त सेक्स वर्कर लोकांना, गुन्हेगार लोकांना हाताखाली धरतो आणि नाशिकमध्ये उलटे सिलटे कारनामे करतोय। उद्या उठून कोणाच्या घरात चोऱ्या मारा होईल, कोणाच्या घरात गुंडागर्दी होईल, किन्नरांनी जर केली तर याचा जिम्मेदार पण सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदेच राहील। तर मला पोलीस प्रशासनाच्या आपले जे पोलीस सीपी ऑफिसचे सर आहे कर्णिक साहेब, त्यांना पण हात जोडून विनंती आहे तर तुम्ही या मुद्द्याचा सखोल अभ्यास करा, सखोल तुम्ही याचा शोध घ्या आणि याच्यावर तुम्ही कडक कारवाई करा। कारण की याच्यामुळे पूर्ण किन्नर समाजाला धोका आहे। नाशिकच्या म्हाताऱ्यापासून तर लहान किन्नरांना शुभांगी शिंदेचा धोका आहे। आणि आमच्या नाशिक मानवता किन्नर समाजाचे अध्यक्ष शर्मा गुरुनायक यांना सुद्धा या शुभांगी शिंदेचा धोका आहे। कारण की हा व्हिडिओ मी डायरेक्ट बोलतो की मी असं करल तसं करल आणि नंतर व्हिडिओ डिलीट करून टाकतो। तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही बस खऱ्याची साथ द्या, खोट्याची साथ देऊ नका। जय अंबे, जय श्री महाकाल, राधे राधे। जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत। सोशल मीडियावरील वादाचं पर्यवसान भर रस्त्यातील गुंडगिरी आणि जीवघेण्या हल्ल्यात होऊ लागलं आहे। या प्रकरणी सोनाली बलक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमुळे नाशिकमधील तृतीयपंथीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी विजय बागुल, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।